श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आजचं प्रत्येक ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण लाईक शेवंतीमध्ये पावडर मारायचं काम चालू आहे. कारण की शेवंतीवर ना आळ्या पडल्या असं भाद्र म्हणत होते. मग आता पावडर चालू आहे वगैरे, आळ्याने खाली द्यायची पावडर चालू आहे. आळायचा हात देऊ राहिलो. आता त्या प्लॉटला पण द्यायचं आहे आणि खाल्ल्या पेरूला पण द्यावंच लागणार आहे बहुतेक वर तुम्ही सांगतोय. चाललंय पावडर मारा. आता पावडर चालू आहे. बा हे बाबा आमचे चालू आहे पावडर. ट्रॅक्टर तिकडे उभा आहे, तिकडून इकडं चाललो आहे ह्या साईडला. कारण की असं आहे का, पहिले त्या टोकाला नळी राहते, तिकडून मग ह्या टोकाला येते, मग तिकडूनच मग त्या टोकाला जाते, मग तिकडून सुरू करायची, मग आता इकडे एंड होईल ती. आमचे बाबा पावडर मारत आहे. काही काही झाडं वाळलेले पण आहे, म्हणजे फुलं वाळलेले, पत्ती पण वाळली आहे ना बाबा. असं का बरं आपल्याला काही माहीत नाही. या अर्ध्यापासून वावर इकडे कोरडं आहे आणि तिकडं ओललं आहे. तिकडे आहे ना नळी वाढायला लागत ती. बाबाच्या मागे अशी ट्रॉली घेऊन चालायला लागत ती. पुढलं ट्रॅक्टर, ही ट्रॉली, गळ्यात नळी नाही बाबाच्या आता. पण राऊंड अप मारलं, लय भारी मारलो, भारी वाढलं. इकडे काय मारलं तर ग्रामोझोन मारलं तर का मीरा ऐकत ग्रामोझोन पाहिलं ना. आमचे बाबा ग्रामोझोन मारे त्या वावराला. हां सो गाईज आता आहे ना ही पट्टी चेंज करायची मला. ही चेंज करतो आणि आपली पट्टी आहे, त्याच्यात कापूस आहे, ट्यूब आहे, डेटॉल आहे आणि चेंज करायची आहे. दाखवतो तुम्हाला आतमध्ये आता कसं झालं आहे. 3 दिवस झाले त्याला ना. आता एकदा ट्रायल करून बघू कसं होय काय नाही. फक्त दुखतं आहे ते, पण आपण बघू. हे बघा असं झालं. पहिले साईडने साफ करून घ्यायचं, म्हणजे कसं साईडला जे आपलं किटाणू असतं ना ते पहिले मरून जातील, मग आतमध्ये चांगलं लावायचं आहे. बघ कसं झालं ते कातडं. हे कातडं कसं झालं बघा. आणि बोट आहे ना नॉर्मल सुजलेलं आहे, जास्त नाही, 10% आणि याच्यामध्ये पण डेटॉलच आहे. हे त्याच्यावरती तर डायरेक्ट असं बघा. आग 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 नाही होत, काही नाही होते. या साईडने हा इकडून जर हा हे केलं ना असं कापूस, हा इडं ना दुखतं, म्हणजे या इडं दुखतं. एकदम बारीक हाताने करायला लागतं कापूस. आता हे बघा कसं झालं ते. पूर्ण हा पाय ना एकदम व्यवस्थित क्लीन करून घेऊ राहिलो. इकडेच आहे, पण मग कसं पाय ना क्लीन करून घ्यायचं कात्रीने डॉक्टरसारखं, आणि इकडं वरची वर एकदम आल्लात फिरवायचं. कसं झालं बघितलं ना. त्याला पट्टी केली, जुनी पट्टी त्याच्यावरतून बांधून टाकली आणि बाकीचे डेटॉलने साफ केलं होतं ना हे ते ह्याच्यावरतून पिळून देऊ. काय नाही, एवढं काही टेन्शन नाही घेत. आणि आता आहे ना आपल्या घरासमोरचा प्लॉटची पावडर घ्यायची. तिकडली वरतीला प्लॉटची झाली, आता खाल्ल्या प्लॉटची आपल्या इकडे घरासमोरच्या ती घेऊ मारून. सो गाईज आता पावडरची अर्धा ऑर्डर राहिली छोटं. आणि तोपर्यंत ना मी ना 5-6 पेरू काढतोय. 5-6 पेरू लागते आपल्याला. एवढं पेरू मोठाले नाही, पण छोट्यालेच अजून. पेरू खुडले आणि घरी नेऊन ठेवले आणि थोडीच राहिली. आणि परत दिदी आली घ्यायला. हा एवढं पेरू, एवढाच पेरू खुडला आणि टाकून दिला. पहिले त्याला हात लावायचा, हा मोठा आहे का नाही, छोटा हा बा मोठा आहे. तिने काय केलं, असं दिसला घेतला खुडून, असं दिसला घेतला खुडून. आता हा सगळ्यात छोटा पेरू आहे बा, एवढंच आहे त्या हातामध्ये, तेवढं दिसत. आता तुम्हाला मोठा पेरू दाखवू कडं राहतो असा, तेवढं बा छोटा आहे. आता हा मोठा आहे बघा बा, एकदम हातामध्ये मावून जातो. हा एवढं बारीक पेरू आहे, हा काय करायचं सांगा बरं. एक पेरूची पण नुकसान होत जाती. हे आमचे बाबा पावडर मारू राहिले बाबा, थोडीशीच राहिली. ह्याच पहिल्या झाडाचे पेरू फुडले फक्त ह्याच. आणि मी मध्ये जाऊन पेरू फुडले 5व्या 6व्या गल्लीमध्ये. आणि पेरू बघा किती गोड निघाला. छोटा आहे पण गोड निघाला.
चांगला होता हे बघ छोटा आहे. आता नाचीच्या झाडाखाली आलो आणि पिशवी बघा किती फुगली आहे बा. अशी नाही दिसणार अशी दिसत बघा. आणि पाणी किती घे मोजून एवढंच पाणी आहे बा. इडं नाही हे बा इडवच पाणी एवढी पिशवी फुगली आहे. आता त्याचा गॅस तयार झाला आहे बा. गॅस बुडबुड निघत आहे. आता हा आपल्याला स्वयंपाकाच्या उपयोगी पण येईल पण याची शेगडी ना खूप महाग जाते. आता खूप जास्त फुगलेली. आता ना तो कॉक चालू करायला लागेल एअर पास करा कारण की एवढं नवीन ना एअर पास होणार नाही. पेरू स्लरी तिकडून निघत येतं स्लरी इकडून येऊ राहिली. आपल्याला सिटीमध्ये एकाच ठिकाणी थांबता येतं पण आपल्या बघा आपल्या शेतामध्ये दररोज आंब. इकडे आहे आंबे हाय आंबा तिकडे आहे आंबे चीज हे बायला चीज अजून आहे. हा आंबा एक आंबा जो आपण आंबा हा चांगला दिसतो. यो हा ते पुरत नाही. हा भा पुरा छोटा घेऊ का एवढं मस्त वेट मिरची लावून खायचं बा. दोन जॉब जी मजा इकडे खाण्यात आहे ना ती बाहेर कुठंच नाही भेटणार. फक्त आपल्या शेतकऱ्याची इकडे भेटत. आत्ता पेरू खाला नाही तर लगेच आंब्यावर पण सुरुवात झाली. नळी अटकली ते इकडं दगडाला ती नळी काढली. आता चाललाय पेरू आंबा खायचा. त्याच्यानंतर घरात परत काय ते बघायला लागेल परत ते खायचं. मज्जाच मज्जा. सगळ्यात जास्त गोड आहे ना तो रेड डायमंड आहे सगळ्यात गोड. हा पण गोड आहे ना थोडं पानसट लागतो हा गोडवा नाही याच्यात. सो गाईस पावडर झालेली आहे आता आणि उरली तिथे ना आपल्या लिंबांच्या झाडांना लावली कारण की एक लिंबाचं झाड आहे ना वाळून गेलं ना. माझा ट्रॅक्टर शेडमध्ये लावलं आहे. आता जेवण करतो आणि मस्त आता बसून घेतो थोड्या वेळ कारण की अजून काही काम नाही. पप्पा गेले बाहेर तोपर्यंत तर बसतो. हाच तो आणि हाच तो याच्यामुळं माझं बोट कापलं खूप धारवालं इथे. आता जेवण करू मस्तपैकी. आता काय झालं माहिती का आपण ती बाजरी पाहायला गेलो ना वरच्या प्लॉटमध्ये पेरूच्या तिकडं बाया आल्या आता आणि त्या बाया ना सगळे हे काढून घेऊन राहिले बाजरी. आणि आता मी टाकी भरली ऊन जास्त लागत होतं आणि मग त्याच्यानंतर घरात आलो आता ना नेमका माझा फोन आहे ना घरीच होता राहिलेलो होता विसरून गेलो. आणि ना काय आलं त्याच्यानंतर त्या काल तुम्हाला म्हटलो ना एक जण आला तर ट्रॅक्टर भरून घेऊन गेला. माझ्या गौरीला काय मग त्याला सांगितलं तर परत राग येईल त्याला. मग आता माझ्या गौरीला संध्याकाळी परत तिकडून ना देवळ राहील तेवढं घेऊन येतो आणि त्याच्यानंतर आपल्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आहेच तसंही गवत पडेल मग तिथून आपल्याला ते आणता येईल. म्हणजे पडेल म्हणजे कापायला लागल ते ड्रीप खाली उगलेलं आहे तिथं आणि तिचं नेमकं शेड पण ते त्याच्यामुळे माणसं राहते. पप्पांनी माणसं ठेवलं तिथं. तिचं शेड मस्त मी साफ केलं त्याच्यामुळे सगळं एकदम भारी केलं तिच्यासाठी. म्हणजे खाली दगडं आणून ते केले मग ते व्यवस्थित ते सिमेंट आणि हे केलं. पण मग काय ते आता तिकडे माणसं राहायला गेले. मग माझी गौरी सकाळ आणि संध्याकाळ म्हणजे सकाळी तर तशी तिकडेच राहते पण रात्रीचे ना ते दररोज त्या आंब्या झाडाखालीच राहते. आंब्यासाठी दिसती बघा त्या ब्लोअरच्या त्या अंगपाठी मग आता त्याला मी पण काय करू शकत नाही. पण तिला पहिले पावसाळ्यामध्ये केलं होतं त्या ट्रॅक्टरच्या जागेपाशी केलं तर आता तिकडं एवढा जाड मुरुम टाकून ठेवला आहे. सो गाईस दुपारचे 2 वाजले आहे आणि आमच्या बाबांनी हा चारा कापून ठेवला होता. इड येऊन मला म्हणत्या का चाल ना गवत आणायचं आहे आता इथं टाकायचं. आता गौरीला संध्याकाळी परत घेऊन यायला लागेल है ना बाबा. 12 वाजता आहे ना इड नेट लावलं होतं पप्पा गाडी घेऊन जायला ना. मग आता इड गाडी लावली इड नेट लावलं तरी थोडं ऊन पडतं त्याच्यावर. ऊन येणं जास्त लागत होतं का असं ये ना कडक ऊन राहतं दुपारचं. आता चाललो घरात खुरपा आणायला. सो गाईस आता आहे आपल्या पेरूच्या प्लॉटमध्ये सगळं गवत संपवलं त्यांनी. हे बघा ते कापीत चालले. आता मी ते एक वजं काढलं आहे एक माझी आजी काढते आहे. आता हे एवढी पूर्ण गल्ली ना
ही वाली, ही आपलीवाली. आता एवढी शेवटचीच गल्ली राहिली आता, ही शेवटचीच एवढी. आणि पूर्ण काढून घेते आता. याच्या साईड हे मार्वेल गवत ना, हे पण काढून घेणार आहे. आणि जेवढं मध्ये आहे ना तेवढं पण काढून घेणार आहे. सो काहीच झालेलं आहे गवत कापून. हे बघा किती आणलं बघा. हे 3-4 वजे, 1 2 3 आणि ते एक खाल्लं त्या साईडचं 4 आहे आपली गौरी. आणि घाम जास्त आलेला आहे. आत्ता घरी आलो आहे, थंड पाणी पितोय. चालू करत आंघोळ करची गार पाण्यात मस्तपैकी. आता काय नाटकट पाणी. हाय चलो. सो काही जाता ना, आमचे ते बाबाने काम आले बाबा, त्यांच्यासाठी गहू आणायला गेलो आपण एक ठिकाणी. वेळेवरतीच गेलो मळ्यामध्ये. आणि आता घरी आलो, ट्रॉली सोडली आहे तलावला, पाणी पाजायचं आहे. सो काय आता आपल्या इकडे चालू आहे चुल्यावर भाजी, ती पण वांग्याची. हे बघू शकता तुम्ही आता. हे बघा, हे वांग शिजतंय मस्त, चालू आहे चुल्यावर. आणि एखाद्या वेळेस चुल्यावर बनवायचीच, नक्की बनवा. आता चाललो आहे आम्ही 10व्या मैलवर बाबासोबत. हे बघा गाडी चालली आमची, तुला लाईट लावला आहे. आणि बाबा आणि मी आहे. बाबा गाडी घ्यायला चाललोय, दुसरी मोठी गाडी घ्यायला चाललो, दुसरी गाडी. हायवा घ्यायचा आहे, हायवा घ्यायचा, हायवा. हायवाच चालायला पाहिजे मग. हे काय एवढा मोठा हायवे चालू आहे. 10व्या मैल भेटू आता. आता घरी पोहोचलेलो आहे. थोडा रस्ता. हे बाबा आणि मी चाललो आहे घरी. सो फायनली गाईज आता गच्चीवर आलो आहे. आणि तुम्हाला म्हटलं होतं ना, हे आहे चुलीवरलं वांग, कांदा, पापड. आणि हा आहे आमच्या आवडतीचा एक हाय प्रकार. ते तुम्ही सांगा काय, आता मी नाही सांगणार. ही पोळ्या आणि पाणी. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय नाही, श्री स्वामी समर्थ.